मित्रांनो नमस्कार. पूर्वी अमोल सडकरच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुम्हा सर्व खवयांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मँचेस्टर सिटी ऑफ महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीमध्ये आता आपण आलोय आणि स्टेशन रोड वरतीच मित्रांनो कॅप्सन्स हॉटेलच्या समोरच अरिहंत सिटी सेंटर वरती मित्रांनो एक खूप छान हॉटेल आहे. हॉटेलचं नाव आहे 360 हॉटेल. मित्रांनो इथं रूफटॉपला या बिल्डिंगच्या रूफटॉपला खूप छान असं व्हेज हॉटेल आहे आणि संपूर्ण इचलकरंजीचा 360 व्ह्यू या हॉटेलवरून दिसतो. तसंच इथला अँबियन्स देखील एकदम कडक आहे. तर मित्रांनो मी खूप एक्सायटेड आहे इथं काय काय मिळतं बघायला. तुम्ही पण एक्सायटेड आहात ना? चला तर मग माझ्यासोबत. तर मित्रांनो आता बिल्डिंगच्या टॉपला आपण पोहोचलोय आणि इथं व्ह्यू तुम्ही बघू शकताय. संपूर्ण जवळजवळ इचलकरंजी इथं दिसते. मित्रांनो आता आपण मुख्य हॉटेलमध्ये प्रवेश करूयात. या तर मग आता आपलं नाव सांगा. अपूर्व भन्साली. मनीष लोहिया. आपल्या हॉटेलला सकाळीच्या सत्राला काय मिळतं आणि संध्याकाळी काय मिळतं जरा सांगा. आपल्या हॉटेलला सकाळी 12 वाजता मिळते, रात्री 11 वाजेपर्यंत आहे. सगळं सकाळीचं तुम्हाला टायमिंगला थाई आहे आपल्याकडे, नॉर्थ इंडियन आहे, चायनीज आहे, तंदूर आहे, कॉन्टिस, डेझर्ट्स आहेत, मॉकटेल्स आहेत, सगळं मिळून जातं. व्हेज हॉटेलला ऍक्च्युली रिस्पॉन्स चांगला असते कस्टमर सगळ्यांचा, कारण गावात आपल्याकडे व्हेज हॉस्टेल रेस्टॉरंट कमीच आहे आणि आपण जे चालू केलंय फर्स्ट टाइम आहे रूफटॉप रेस्टॉरंट. हे गावात कुठं पण नाही. आपल्या हॉटेलला जर बुकिंग करायचं असेल तर आपल्या हॉटेलचा नंबर 9145360360. नाही नाही 44 लोकांची सिटिंग आहे आपल्याकडे. ऍट अ टाइम मित्रांनो 46 लोक इथं बसू शकतील. तर इकडं तसं म्हणलं होतं की टेरेसचा पण भाग आहे. होय, टेरेस. तर मित्रांनो रूफ टेरेसचा उल्लेख मगाशी केला आणि इकडे येऊन बघू शकता तुम्ही. खूप छान पद्धतीने इथं बसण्याची व्यवस्था केलेली आहे. तर दादा ह्या सेक्शनला किती लोक बसतील जरा सांगा. ओपन टेरेस आहेत आणि आपण ह्याला 2 पार्टला डिवाइड केलेले आहेत. ते गझिबोज आहेत, 5 गझिबो केलेत. ओके 10 लोकांची सिटिंग होते. ओके एक गझिबोला 50 लोकांची सिटिंग होते एका ओके. टायमिंगला. ओके. 170. टोटल आपल्या हॉटेलला 170 लोकांची सिटिंग करू शकतो आपण. मित्रांनो इथं बँक्वेट हॉल देखील खूप छान आहे. हे पूर्ण एसी आहे. हा. तुमची काय जरी पार्टी असली 25-30 लोकांचं तर इथं प्रायव्हेट तुम्हाला असं बफे तेन लावून त्याची पण सोय आहे. आपल्याकडे नवावी पॅकेज आहे, 575 रुपयाचे पण पॅकेजेस आहेत. तुम्हाला जसं पाहिजे आपल्याकडे लई भरपूर पॅकेजेस अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या टायमिंगच्या हिशोबाने तुम्ही कुठलंही घेऊ शकता. फोन जर तुम्ही केलात सांगितलेल्या नंबरवरती तर तुम्हाला अधिक माहिती मिळेल. तर अवश्य फोन करा आणि सगळी माहिती घ्या. बरोबर. तर मित्रांनो आता आपण मॉकटेल्स बघतोय आणि खूप छान पद्धतीनं इथं अरेंजमेंट आहे मॉकटेल्सची. तर दादा मॉकटेल्स मध्ये काय काय आपल्याला मिळते सांगा जरा. मॉकटेल्स मध्ये इथं तुम्हाला सगळं बेसिक बसणं सगळं एकदम फॅन्सी, जे सगळ्यात नवीन ट्रेंड चालू आहे ते स्पार्कलिंग मॉकटेल्स म्हणा, तुम्ही बोबा मॉकटेल्स म्हणा. फ्रेश आपल्याकडं हे स्ट्रॉबेरी क्रीम आहे, सीजनल फ्रूट क्रीम पण असते, मिल्कशेक्स आहेत सगळ्या. तर दादा काय करतोय आपण, काय दाखवतोय तर आपण बेसिकली यात बेरी सिरप यूज केलेला आहे. ओके थोडासा लेमन ज्यूस यूज केलेला आहे. ओके. त्याच्यानंतर आपण सॉल्ट यूज करतोय थोडं. सॉल्ट वापरला. 1 स्पून सॉल्ट. ओके. त्याच्यानंतर थोडस मिंट लिव्स, फ्रेश मिंट लिव्स आहेत. फ्रेश ऍडिंग करतो. त्याला आपण थोडं शेक करणार आहे. ओके. प्रॉपर फ्लेवर आता मिक्स झाला स्प्राईट पाहिजे. घेतलं ना. हा, स्प्राईट. तर मित्रांनो स्पार्कलिंग बेरी ब्लास्ट मॉकटेल आपल्या समोर तयार आहे. तर अतिशय छान पद्धतीचं इंटेरियर मित्रांनो आहे. कम्फर्टेबली तुम्हाला हवे ते व्हेज पदार्थ इथं घेता येतील आणि आपलं फूड देखील खूप छान पद्धतीने इथं एन्जॉय करता येईल. आता आपली एक वन ऑफ द प्रीमियम डिश आहे आपलं चीजी मलाई ब्रोकली. ते तुम्ही बघू शकता आता कसं होते. कुठली आहे? लंच. ओके अब ये मलाई में जाएगा. ओके. तंदूर में रोस्ट होगा. हे आपलं जे बॅटर आहे तुम्ही बघू शकता ते पूर्ण मलाई, क्रीम आणि चीज असले, त्यामुळे ते चीजी आणि क्रीमी फ्लेवर येते ते ब्रोकलीला. समोर दिसते ते अशी बेक करून घेतली की काय? ते ब्लांच असते ब्रोकली. ओके. शिकला आणि समोर काय लावलंय? बटाटा लावलाय का? ते खाली पडायला नको म्हणून सपोर्ट साठी फक्त ते बटाटा. आता ही तंदूर भट्टीमध्ये आता सेकण्यासाठी ठेवली जाते. तर मित्रांनो बटीदा पनीर
आपल्या समोर तयार आहे आणि त्याच्याबरोबर ही ग्रीन चटणी दिलेली आहे आणि आता जे सॅलड बघितलं आपण ते देखील त्याच्याबरोबर दिलेलं आहे. ही बट्टीचा पनीर नावाची डिश आहे. नॉर्मल जे पनीर टिक्का असते ना वर, हे जरा स्पायसी आणि हे असते. ह्याच्यासोबत तंदुरी सॅलेड आहे, हो. ग्रीन चटणी येते. ओके. आणि आता जे बटर वापरलं ते कसलं होतं? ते सगळं अमूलचेच प्रोडक्ट युज होते. चीज आहे, बटर आहे, क्रीम आहे, काय असेल ते अमूलच युज होते. अमूलचे प्रोडक्ट वापरले जातात. येस 100% अमूलचे. रोटी के ऊपर जाएगा कुछ चीजें और इसके अंदर बटर और क्रीम गया है। ओके. मिक्स अभी जाएगा इसके। ब्रोकली अभी तैयार हो रही है. ये हो गया अपना ब्रोकली। ओके ओके. तो ये कलर आ डिश गया। तयार हो गई आहे. तर मित्रांनो इथं ब्रोकली खूप छान पद्धतीने इथं पटीवरून काढलेली आहे. मित्रांनो मोठ्या रेस्टॉरंटची खास वैशिष्ट्य म्हणजे प्रेझेंटेशन खूप छान पद्धतीने केलं जातं. मला दिलेलं आहे. ते जरा बोलो काय ये अमूल चीज आएगा अमूल चीज आता वरून लावलं जाते. मलाई। मित्रांनो स्मोकी इफेक्ट येण्यासाठी आता इथं कोळसा ठेवून त्यावरती तूप टाकलेलं आहे आणि हे आता कस्टमरला देण्यासाठी तयार आहे. तर मित्रांनो जसं मी म्हणालो की हॉटेलचे ओनर जे आहेत ते स्वतः शेफ आहेत. तर दादा तुम्ही कुठे शिक्षण घेतलं आणि काय काय बनवता जरा आम्हाला सांगा. मला कुकिंगचं पहिल्यापासून आवड होतं, कारण की जैन फॅमिली असून मला प्युअर व्हेज कोर्स मला कुठेच मिळाला नाही. लई नंतर मला मुंबईत जस्ट ॲपिटाईट कोर्स म्हणून आहे, तिकडनं मी डिप्लोमा इन कलनरी आर्ट्स केलोय. साधारण किती महिन्याचा डिप्लोमा होता तो? 6 महिन्याचा कोर्स असतो. 6 महिने. म्हणजे तुम्ही व्यवसायात पडायच्या आधी स्वतः सगळं अनुभव घेतलेला आहे, सगळं ट्रेनिंग घेतलेलं आहे. तर आता मला आता कुठली तुम्ही डिश दाखवताय? आपली एक सिग्नेचर डिश आहे मिनी बर्गर फॉन्ड्यू म्हणून. ते तुम्हाला माझ्या तर कोल्हापूर जिल्ह्यात तर कुठेच बघायला मिळाल नाही. तुमचं स्वतःचं फ्युजन आहे. होय, माझी स्वतःची फ्युजन डिश आहे, मी स्वतः बनवलेली आहे. रेसिपीसाठी त्याच्यासाठी मेन स्पेशल लागणारी जी आहेत हे छोटी मिनी बर्गर बन्स. हे आपलीच डिश आहे बनवलेली, तिनं आपणच बनवतोय. हे छोटी बर्गर खूपच बन, छोट्या आकारामध्ये आहेत. बरोबर. हे एका ह्याच्यात 8 पीस येतात. हे बघू शकता, हे आपलं बर्गरचं बेस आहे जे आपण सॉस म्हणून लावतोय त्याला. ओके. त्याच्यावर हा कसला सॉस आहे? हे हे पिझ्झा पास्ता सॉस असते जे जनरली बर्गरवर लावतोय आपण. ओके हे ह्याच्यावर आहे आपलं स्पेशल चीज डिप आहे, चिपोटले चीज. ओके. आता हे चीज लावलं जाते. क्रीम चीज आहे, Cream लिक्विड cheese चीज. टोमॅटो. ओके. त्यामुळे मग सॅलेड लावलं जाते वरून. छोट्या आकाराचा आता हा टोमॅटो लावलेला आहे. हे पण दादा खूपच छोट्या आकाराचे आहे. तुम्ही स्पेशली करून हे घेता की कसं काय? आपण स्पेशली बनवून घेतोय आपण बनवून आपल्यासाठी घेतलेलं आहे. फक्त. कारण असे एवढे छोटे कुठे मिळणार नाही. नाही ते फक्त आपल्या इथं तुम्हाला बघा. आपण बरोबर. टिक्कीला एकाच 4 करणार. ते टिक्की आपण फ्राय करून घेतले ना, आलू टिक्की. होय, आलू टिक्की असते नॉर्मल. ओके. एकाल 4 केलं लावायचं टिक्की लावा. सॉसेस नंतर टिक्की टाकलेली आहे. त्याच्यावर जरा आता चाट मसाला. हा चाट मसाला टाकलेला आहे. ओके त्याच्यावर परत येणार चीज. ओके पूर्ण चीज असल्यामुळे तुम्हाला खायला पण मजा येणार आहे. ओके 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 त्याच्यावर आपण लावणार लेट्यूस, फ्रेश लेट्यूस आहेत. ओके. त्याच्यावरती आता लेट्यूस लावले जातात. आता हे बन आहेत ते ठेवले जातात. ते स्थिर राहण्यासाठी आता स्टिक लावली जाते. तर डिशला असे किती हे असतात बन असतात? 8 बर्गर मिळेल तुम्हाला. 8 बर्गर्स असतात. आणि रेट कसा आहे दादा? त्याचं 545 रुपीज आहे. तर मित्रांनो ओव्हन मध्ये आता हे बर्गर आहेत ते टोस्ट केले जातील थोडा वेळ. दिसायला तर खूपच क्यूट दिसायला लागले बटर बटर. हे मिनी बर्गर. आणि दादांनी जसं सांगितलं तर हे मिनी बर्गर खायचं असेल तर फक्त 360 लाच मिळतील. कारण दादांचं हे स्वतःचं फ्युजन असल्यामुळं हे बाकी कुठे मिळणार नाही. बरोबर ना? तर चेक करू शकता. हे थोडेसे आता पांढरे तीळ टाकलेले आहेत. हे ओव्हनला ठेवलेले आहेत थोडा वेळ. थोडंसं मिल्क ऍड केलंय थोडं. तोपर्यंत हे बघू शकताय एक मस्त कडक आणि क्रिस्पी झालेली आहेत वरनं. आपण ह्यांना बाहेर काढूया बर्गर्सने. मित्रांनो हे मिनी बर्गर आता तयार आहेत आणि या बाजूला सॉस देखील आता तयार आहे. हे जे आहे ना मग ते आहेत फॉन्ड्यू. त्याला फॉन्ड्यू मध्ये तुम्हाला साईडला डिप्स असतात. हा त्यासोबत हॉट मेल्टिंग चीज डिप असते, त्यात तुम्हाला डिप करून खायचं असते. ओके.
या रचनेला सगळं फॉन्ड्यू म्हणतात. होय, हे सगळं फॉन्ड्यू म्हणतात त्याला. Okay. त्यात आपल्याकडे भरपूर टाईपचे फॉन्ड्यूज आहेत. हे एक मिनी बर्गर फॉन्ड्यू झाल्यात. त्यात छोटे वडापाव पण मिळतात आपल्याकडे. बरं. वडापाव फॉन्ड्यू पण आहेत, चीज फॉन्ड्यू आहेत, दाल मखनी फॉन्ड्यू आहेत. ओके. आणि लहान मुलांसाठी डेझर्ट मध्ये पाहिजे तर चॉकलेट फॉन्ड्यू पण सध्या अवेलेबल चॉकलेट फॉन्ड्यूज पण आहेत. तर मित्रांनो, हे मिनी बर्गर फॉन्ड्यू आता तयार आहे. चायनीज मध्ये काय काय स्पेशली दिलं जातं जास्त करून सांग. चायनीज मध्ये आपल्या सूप मध्ये असं बघितलं तर खावशा सूप आहे, तुप्पा सूप म्हणून आपल्या स्पेशालिटी आहे ते. त्या बरं स्टार्टर्स मध्ये बघितलं तर मनी बॅग्स आहे, सिझलिंग पनीर आहे, चायनीज प्लॅटर आहे. तर सर आता हे जे पॅकेजेस आहेत ते तुम्ही आता म्हणाल की अनलिमिटेड आहेत. होय, हे एन्जॉय अनलिमिटेड पॅकेजेस आहेत. आपण अनलिमिटेडच देतोय कारण की आपण कॉम्प्रोमाइज काहीच करत नाही त्याच्यात. बरं. सगळं विचार करून लेडीज साठी फक्त हे काढलेले आहेत. हे सगळे पॅकेजेस ते अनलिमिटेड सगळं पॅकेजेस अनलिमिटेड आहे, फक्त हॅपी कॉम्बो सोडून. ओके. आणि हॅपी कॉम्बोज मध्ये ते 3 ते 7:30 ची टायमिंग आहे. त्यात तुम्हाला बाय वन गेट वन मॉकटेल्स मिळते. सर नमस्कार. नमस्ते। सर हॉटेलला कधीपासून येता आणि काय काय घेता जरा सांगा. मैं इस होटल में मराठी में बोलूं या हिंदी में बोलूं? मराठीमध्ये बोलला तर बरोबर. मी या हॉटेलमध्ये ज्यापासून सुरुवात झाली हा. त्यापासून या हॉटेलमध्ये मला वाटते मी निरंतर आठवड्यातनं कमीत कमी एक वेळा तरी येतोच. बर. या हॉटेलचं सगळ्यात चांगली गोष्ट महत्वपूर्ण म्हणजे याचा अँबियन्स. बरोबर. हा झाला एक विषय. दुसरा विषय असा आहे जेवणाची उत्कृष्ट क्वालिटी. पहिल्या जेवणामध्ये फक्त कसं पंजाबी एक चालत होतं, लुक इकडे. तर आता यांनी थाई चाले, थाई झाला, वेगवेगळे मल्टीक्वेशन्स फार झाले. ओके. चांगले तऱ्हेचे ड्रिंक्स इथं अवेलेबल्स आहेत. जसा की जामून शॉट फार मतलब माझा महत्वपूर्ण ड्रिंक आवडता ड्रिंक आहे. सूप फार चांगला आहे, तुपका सूप आहे. मी हा आवर्जून हाच सूप घेतो. पंजाबी जेवण अतिशय चांगलं आहे. स्नॅक्सची क्वालिटी अतिशय सुंदर क्वालिटी आहे. स्टाफ फार फ्रेंडली आहे. ओके. मालक लोक सुद्धा फार फ्रेंडली आहेत. प्रत्येकाला जाऊन भेटतात, विचारतात, सगळे सांगतात आणि बसण्याचा आनंद फार चांगला आहे. काही हॉटेलमध्ये आपण फक्त जेवायला जातो, पण ह्या हॉटेलमध्ये मी जेवणासकट इथं बसण्यासाठी मी मस्त निवांत 1-2 तास बसून जेवणाचा फार एन्जॉय करतो. फूड एन्जॉय करू शकतो. फूड फार एन्जॉय करू शकतो. पार्टीसाठी फार प्रशस्त जागा आहे. सिटिंग मला वाटते जवळजवळ 170 लोकांची जवळजवळ 170 लोकांचं. सिटिंग आहे. त्यामुळे फार प्रशस्त आहे. 9ची वेळ झाली आहे आणि समोर बघू शकता इथं आता गर्दी खूप वाढत चालली आहे. इचलकरंजी मधले रूफटॉप असणारं एकमेव हॉटेल इथं म्हणता येईल आणि त्याला रिस्पॉन्स देखील खूप छान पद्धतीने मिळतो. इथं स्पेशली व्हेज सगळा पदार्थ असल्यामुळे व्हेज लवर्स सगळे एकत्र येतात आणि इथं फूड एन्जॉय करतात. मित्रांनो, गरमागरम छान असं सूप आहे. या सूप मध्ये बघू शकता बऱ्याच प्रकारच्या व्हेजिटेबल्स आहेत, बेबी कॉर्न्स आहेत, नूडल्स आहेत आणि फ्रेश अशी कोथिंबीर टाकलेली आहे. तसंच फ्रेश कांदा आणि गाजर देखील आहे आणि स्पायसी होण्यासाठी थोडीशी बारीक करून मिरची देखील टाकलेली आहे. तर सुरुवातीला आपण हे बेबी कॉर्न्स घेऊयात आणि सूप टेस्ट करूयात. जबरदस्त मित्रांनो. कडाक्याच्या थंडीमध्ये जर गरमागरम सूप घ्यायचं असेल तर चायनीज मध्ये पण बऱ्याच प्रकारचे सूप इथे अवेलेबल आहेत. ओके. चीज सिगार शॉट्स मध्ये मित्रांनो बघू शकता इथं समोर क्लोजअप जरा दाखवा. हे चीज शिगार शॉट्स आहेत. जसं मगाशी म्हणालो मित्रांनो की बऱ्याच प्रकारचं फ्युजन इथं केलेलं आहे आणि स्वतःच शेफ असल्यामुळे बऱ्याच प्रकारचे डिशेस यांनी स्वतः तयार केलेले आहेत. बेल पेपर्स आहेत आणि हर्बची त्याची फिलिंग असते, मिक्स फिलिंग असते. ओके. त्याला स्प्रिंग रोल शीट मध्ये रोल करून डीप फ्राईड केलेलं असते. त्याच्यासोबत खाली शेजवान चटणीची डिप आहे. खाली चटणी आहे ती शेजवानची आहे. शेजवान चटणी चीजी फिलिंग्स आहेत त्यामध्ये. आता टेस्ट करून बघूयात आपण. अतिशय क्रंची, कुरकुरीत आणि गरमागरम हे चीज सिगार शॉट्स आहेत मित्रांनो. स्टार्टर मध्ये जर तुम्हाला काय खायचं असेल तर मी नक्की रेकमेंड करेन की चीज सिगार शॉट
एकदा ट्राय करा. व्हेज बिर्याणी इथे फेमस आहे, तर व्हेज बिर्याणी घेतोय. तर मित्रांनो व्हेज बिर्याणी 360 ची व्हेज बिर्याणी खूपच फेमस आहे. आणि समोर बघू शकता स्पायसी अशी ही बिर्याणी आहे. थोडासा आपण रायता घेऊयात त्यासोबत. तर बिर्याणी सोबत मित्रांनो हा रायता दिला जातो, कांदा आहे, लिंबू आहे. आणि आता आपण मिक्स करून बाईट घेऊयात. तर बिर्याणी आता आपण टेस्ट करून बघा. तिथे जबरदस्त मित्रांनो जेव्हा कधी या बाजूला याल तुम्ही तेव्हा 360 नक्की भेट द्या. स्पेशल जर व्हेज असाल आणि व्हेज मधल्या वेगवेगळे पदार्थ जर तुम्हाला टेस्ट करायचे असतील, व्हेज मध्ये वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला टेस्ट करायची असेल, तर नक्की या हॉटेलला या आणि सगळे पदार्थ एन्जॉय करायला विसरू नका. मित्रांनो भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये छान अशा पुन्हा एखाद्या व्हेज रेसिपी सोबत, छान अशा व्हेज रेस्टॉरंट सोबत. तोपर्यंत राम राम.